आता आपला जो नेक्स्ट प्रूफ आहे नंबर 4 पर्यंत तर लाईनीत आलो आपण. 5 आणि 6 मधला सोडला होता. 4 आणि 7 डायरेक्ट आपल्या स्टँडर्ड सबस्टिट्यूशनला काय करत होता, रिसेंबल जे आपल्या स्टँडर्ड फॉर्म्युलीला रिसेंबल करत होता. 1 4 आणि 7. ठीक आहे. त्यातलं 4 घेतलं मग डायरेक्ट 7 घेतला होता. तर फोर्थमध्ये जर आपण बघायला गेलं तर एक्झॅक्टली काय येणार आहे बघा. फोर्थ बघा आपल्याला काय दिलं आहे. प्रूव्ह दॅट इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे का, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर काय दिलं आहे त्यांनी, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे. ठीक आहे. ते झालेलं आहे आपलं एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. फोर्थ झालं आहे. आपल्याला फिफ्थ बघायचं आहे. ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. एक्स प्लस हा अंडर रूट ॲज इट इज एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. बघा यामध्ये काय नेहमीप्रमाणे लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. पुट काय पुट करणार आपण, इथं जर 1 टाकला अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 त्यावेळेला काय टाकतो आपण, एक्स इज इक्वल टू ए सेक थिटा. याला पण तोच येतोय. देअर फोर थिटा हे बघा पहिले एक्स अपॉन ए, इथं एक्स अपॉन ए, सेक तिकडं गेला सेक इनवर्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स डी एक्स इज इक्वल टू ए तसाच सेक थिटा टॅन थिटा आणि थिटाचा स्वतःचा डी थिटा बाय डी एक्स, तो डी एक्स इकडे आणला. देअर फोर इक्वेशन 1 काय होईल, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन डी एक्सची व्हॅल्यू काय, ए सेक थिटा टॅन थिटा अपॉन अंडर रूट ऑफ एक्सची व्हॅल्यू काय, ए स्क्वेअर सेक स्क्वेअर थिटा मायनस ए स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू डी थिटा. इथं आपण डी एक्सची व्हॅल्यू एवढी मोठी लिहिली, वरचा पार्ट तिथे आला. आता बघा इथे विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ए सेक थिटा अपॉन ए स्क्वेअर कॉमन अंडर रूटच्या बाहेर इथं एच उरेल, आतमध्ये काय उरलं सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 विथ रिस्पेक्ट टू डी थिटा. ठीक आहे. वरती टॅन थिटा सुद्धा आहे. ए सध्या कॅन्सल झाला. विच इज इक्वल टू इंटिग्रेशन सेक थिटा टॅन थिटा. खाली बघा अंडर रूट ऑफ सेक स्क्वेअर मायनस 1 टॅन स्क्वेअर, टॅन स्क्वेअरचा अंडर रूट टॅन थिटा विथ रिस्पेक्ट टू डी थिटा, टॅन पण कॅन्सल. इंटिग्रेशन ऑफ कोण उरलंय, सेक थिटा डी थिटा. दिस इज आय. आता सेकचं इंटिग्रेशन काय, सेक टॅन डेरिव्हेटिव्ह बाळांनो. सेकचं सेक टॅन काय आहे, डेरिव्हेटिव्ह आहे. इथं काय क्वेश्चन विचारायचा, सेक हा स्वतःच कोणाचा डेरिव्हेटिव्ह, सेक स्वतः कोणाचा डेरिव्हेटिव्ह नाही आहे. मग त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला आपण स्टार्टिंगला बघितला, इन टर्म्स ऑफ लॉग विच इज सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस सी. तर सध्या याला मी C1 म्हणतो का ते पण मी सांगेल तुम्हाला. इंटिग्रेशन आलं, इंटिग्रेशन तर हे पाहिजे होतं लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. बरोबर आहे ना. आलं काय सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस C1. बरोबर आहे. इन टर्म्स ऑफ एक्स अँड ए पाहिजे होतं, पण तुमचं सेक आणि टॅन थिटा आलं. मग त्याला कन्वर्ट करायचं आहे तुम्हाला एक्स आणि एच्या भाषेमध्ये. कसं कन्वर्ट करणार मला सांगा. सेक थिटा, इथं सेक थिटा काय, इथं बघा सेक थिटा काय, एक्स अपॉन ए टाकून देऊ आपण त्याच्यात आणि पुढे लिहूया. काय दिलं बघा, ॲज सेक थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन ए. देअर फोर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन, आपण ऑलरेडी काढलं आहे त्याचं इंटिग्रेशन आलं आहे, लॉग ऑफ सेकच्या जागेवर आपण लिहू एक्स अपॉन ए
याला काय करू माहिती का, टॅन थिटा हे बघा, तसं टॅन थिटाची काय आहे का इथे नाही दिलेलं नाही, पण हा टॅन थिटाला सेकमध्ये लिहू शकतो आपण. ठीक आहे, कारण काय टॅन स्क्वेअर आपण मगाशीच बघितलं, इथं टॅन स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर -1 असतो. त्याला आपण तसं आणू पहिले. मी त्याला लिहितो पहिले √ऑफ टॅन स्क्वेअर थिटा प्लस C1. ह्या C1चं काम तुम्हाला लक्षात येईल पुढे काय राहील, विच इज इक्वल टू लॉग. त्याला अंडररूटमध्ये घेतलं कारण आपल्याकडं टॅनचा पण डायरेक्ट फॉर्म्युला नाही, इन टर्म्स ऑफ टॅन डायरेक्ट नाही आहे सेक स्क्वेअर, टॅन स्क्वेअर आहे सेक स्क्वेअर -1 म्हणून याला पहिले टॅन स्क्वेअर लिहिलं आणि तो अंडररूटमध्ये लिहिला, √ऑफ टॅन स्क्वेअर. आता त्याला आपण काय लिहिणार, प्लस √ऑफ सेक स्क्वेअर थिटा -1. आता याची व्हॅल्यू टाकू, विच इज इक्वल टू लॉग ऑफ x/a. √ऑफ सेक म्हणजे कोण, x/a, त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर -1 प्लस C1. नीट लिहायला आपण लॉग ऑफ x/a √ऑफ x²/a² -1 प्लस C1. काय नाही, ब्रॅकेट स्क्वेअर केला त्याचा, फक्त सिम्प्लिफाय करतोय, नावाला स्टेप वाढत आहे पण आपण फक्त कन्वर्ट करतोय त्याला x/a फॉर्मॅटमध्ये, जसं पाहिजे तसं. सेक थिटा तो होता तो लिहून टाकला त्याच्यामध्ये, ह्या टर्ममध्ये पहिले त्याला सेक स्क्वेअरमध्ये आणलं, x/a. आता हा याला क्रॉस मल्टिप्लाय केला, I इज इक्वल टू लॉग ऑफ ब्रॅकेट x/a प्लस √ऑफ x² - a²/a. ॲक्च्युअलमध्ये काय होणार आहे हे बघा, कंप्लीट √x² - a²/a². पण मी त्या अंडररूटच्या बाहेर काढले त्या a²ला a आणि अंडररूट फक्त न्यूमरेटरला दिला, प्लस C1 विच इज इक्वल टू लॉग ऑफ बेस बघा सेम आहे, एकच a लिहू. आणि लॉगच्या प्रॉपर्टीनुसार, लॉगची प्रॉपर्टी काय आहे, लॉग ऑफ द न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ द डिनॉमिनेटर. आता बघा आन्सर तुम्हाला भेटला, हा कॉन्स्टंट हा कॉन्स्टंट दोन्ही मिळून एकच कॉन्स्टंट लिहू C. हेन्स प्रूव्ड. एक प्रकारे लक्षात घ्या, यात पण वेगळं नाही केलेलं काही, स्टँडर्ड सबस्टिट्यूशनच वापरला. एच्या जागी 1 टाकला, x² -1, तेव्हा सेक थिटा यूज करतो, a असल्यामुळे a सेक थिटा. त्यानुसारच सॉल्व करत आलो, सॉल्व करत 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 गेलो तर लॉग ऑफ सेक थिटा प्लस टॅन थिटा हा भेटला, पण तो तर नाही आहे त्याच्यात. मग सेक थिटाला आपण काय लिहिलं, x/a. आणि टॅन थिटाचं तसं काही नाही, तर टॅन थिटाला आपल्याला कन्वर्ट करायचं पहिले कशामध्ये, सेक याच्यामध्ये. त्याला टॅन स्क्वेअर लिहिलं, अंडररूट लिहिलं म्हणजे बॅलन्स राहील, त्याची व्हॅल्यू लिहिली सेक² -1. आता सेकची व्हॅल्यू टाकली x/a, त्याचा स्क्वेअर, क्रॉस मल्टिप्लिकेशन x² - a²/a². आणि अंडररूटमध्ये मग अंडररूटच्या बाहेर a² काढलं तर a भेटल, सेम डिनॉमिनेटर आहे. लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर हे दोघं मिळून एकच कॉन्स्टंट लिहिलं, झालं. ठीक आहे, सिमिलर टाईपमध्ये त्याच्या पुढचं आहे बघा, नंबर 6. बुकमध्ये त्याची प्रिंटिंग मिस्टेक आहे जरा, त्याच्यामध्ये जे 4th लिहिलेलं आहे तसं लिहिलं आहे त्यांनी, बट ते त्या पद्धतीने नाही पाहिजे. बघूया कसं असायला पाहिजे, मध्ये दोन्ही प्लस असायला पाहिजे. नंबर 6कडे येऊ. प्रूव्ह दॅट इंटिग्रेशन 1/√, दोन्ही प्लस, पहिला कोणताही लिहा काही फरक नाही पडत, पण अंडररूटमध्ये, विच इज इक्वल टू अंडररूटमध्ये लॉग x प्लस √ऑफ x² + a² प्लस C, असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिले काय, लेट, याला आपण मानूया I, 1/√ऑफ x² + a² विथ रिस्पेक्ट टू dx. तर याला इक्वेशन 1 पण मानू. इथं लिहूया आपण पुट x इज इक्वल टू, समजा इथं 1 पुट केलं, x² + 1 साठी कोण यूज करतो आपण, टॅन थिटा, a असल्यामुळे a टॅन थिटा. देअरफॉर थिटाची व्हॅल्यू काय भेटणार आहे आपल्याला, थिटा इज इक्वल टू x इकडे गेला पहिले, टॅन थिटा इज इक्वल टू x/a, आणि टॅन पण तिकडे गेला त्यामुळे टॅन इनव्हर्स ऑफ x/a.
नेहमीप्रमाणे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डी एक्स इज इक्वल टू ए. कॉन्स्टंट बाहेर, टॅनचा सेक स्क्वेअर थिटा, थिटाचा डी, थिटा अपॉन डी एक्स, डी एक्सला इकडं पाठवलं. देअर फोर इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय तिथं बुकमध्ये सॉल्व करून नाही दिलं आहे पहिली गोष्ट. आणि बुकमध्ये अजून एक मेन चुकी म्हणजे त्याने नंबर 4च तिथं 6ला प्रिंट केला आहे. ठीक आहे, ॲज अ इक्वेशन म्हणून. आता नवीन बुक काय का जुनी बुक आहे डोंट नो, बट एक सांगतोय आधीच्या बुकमध्ये का आत्ताच्या बुकमध्ये माईट बी ती प्रिंटिंग मिस्टेक असेल, बघून घ्या फक्त. पण हे आपण बरोबर लिहितो इथे. इक्वेशन 1 काय होईल, देअर फोर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन डी एक्सची व्हॅल्यू टाकू ए सेक ए सेक थिटा सेक स्क्वेअर थिटा डी थिटा, तो पुढे लिहू आपण वाटलंच तर. नंतर काय एक्सची व्हॅल्यू काय, एक्सची व्हॅल्यू आहे ए टॅन थिटा त्याचा स्क्वेअर, ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा प्लस पुढे काय ए स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू डी थिटा विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ए सेक स्क्वेअर थिटा, हा टॅनसाठी हा प्लस आहे, ए स्क्वेअर कॉमन अंडर रूटच्या बाहेर ए उरेल, अंडर रूट ऑफ टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1. ठीक आहे, ए कॅन्सल, इंटिग्रेशन सेक स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर सेक त्याचा अंडर रूट सेक थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर सेक स्क्वेअर अंडर रूट सेक थिटा, एक सेक कॅन्सल, इंटिग्रेशन ऑफ सेक थिटा डी थिटा, परत तोच आला लॉग ऑफ सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस याला C1 म्हणू. सर मग आन्सर पण तसंच येणार, कसं काय तसंच येणार. मगाशी जर तुम्ही बघितलं आपण सेक थिटा मांडलं होतं, सेक थिटा इज इक्वल टू एक्स बाय होतं, पण इथं टॅन थिटा इज इक्वल टू एक्स बाय. या केसमध्ये कोण आहे, टॅन थिटा काय असणार आहे एक्स अपॉन ए. ठीक आहे, याला सरळ इकडे लिहून घेऊ वाटलंच तर पहिलं आपण. आय इज इक्वल टू लॉग ऑफ, मी आधी लिहितो इकडं टॅन थिटा का त्याची व्हॅल्यू डायरेक्टली अवेलेबल आहे, आणि सेक थिटाला इकडं लिहितो अंडर रूट ऑफ सेक स्क्वेअर थिटा प्लस C1. बघा या टर्मला इकडे लिहिलं, याला इकडे लिहिलं. टॅनला का बरं इकडे लिहिलं, कारण टॅनची डायरेक्ट व्हॅल्यू अवेलेबल आहे एक्स अपॉन ए. इथलं एक्झाम्पलनुसार बघतोय आपण. आणि सेक थिटाला अंडर रूटमध्ये का, कारण त्यानुसारच तुम्हाला आन्सर भेटणार आहे. त्याला आपण त्याच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिणार. टॅनची व्हॅल्यू काय एक्स अपॉन ए, दिस इज 1 प्लस टॅन स्क्वेअर, किंवा कसे लिहा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा प्लस C1. व्हॅल्यूज पुटअप करू आपण. एक्स अपॉन ए अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स अपॉन ए, त्याचा स्क्वेअर होणार आहे एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. ठीक आहे, विच इज इक्वल टू लॉग ब्रॅकेटमध्ये एक्स अपॉन ए प्लस अंडर रूट ऑफ, हा ए स्क्वेअर इकडे आला, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, पण तो अंडर रूटच्या बाहेर आल्यावरती ए होईल, प्लस C1. याला एकच कॉमन बेस असल्यामुळे वरची टर्म आपण वरतीच लिहू, एक्स प्लस अंडर रूट ऑफ. लिहिण्याची पद्धत ही आधी आहे बुकमध्ये दिल्यानुसार. याला आधी लिहिला आणि ए स्क्वेअरला नंतर लिहिला, प्लस C1. हा आहे बरं का तुमचा. देअरफॉर लॉगच्या प्रॉपर्टीनुसार लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर, हे दोन्ही कॉन्स्टंट मिळून एक सिंगल कॉन्स्टंट आपण लिहूया प्लस C. हेन्स प्रूव्ड. सिमिलर मेथडने सॉल्व केले, वेगळं काही केलेलं नाही, तीच मेथड आहे सेम. ओके, फक्त तिकडं आपण मांडला होता एक्स इज इक्वल टू ए सेक थिटा, आताच्या याच्यामध्ये मांडला होता एक्स इज इक्वल टू ए टॅन थिटा, त्याच्यावरून काढलं आपण. ठीक आहे, मग बघा ही पहिली स्लाइड, ही दुसरी, थर्ड, सिक्स्थ आणि हे लिहून घ्या. चला